बया दार उघडलं, दार उघडलं बया दार उघडलं, दार उघडलं बया दार उघडलं, दार उघडलं बया दार उघडलं. अ व्हेरी गुड मॉर्निंग. मी कृष्णा राजशेखर. आज मी आली आहे सावित्रीबाईच्या सेटवर. सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर सुरू आहे हे आपल्याला माहीत आहेच. आणि मला सांगताना अत्यंत आनंद होतोय की गेल्या महिन्याभरात या चॅनलचे 5 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत आणि जवळजवळ 5 कोटींहून अधिक व्ह्यूज या मालिकेला आत्तापर्यंत मिळालेले आहेत. तर मला वाटलं की प्रेक्षकांना ही मालिका इतकी आवडतीये तर त्यातल्या कलाकारांना त्याबद्दल काय वाटतंय, तर त्यांच्याशी ते बोलावं, गप्पा माराव्यात आणि त्यांच्याकडून जाणून घ्यावं. आपण जाऊया. तुम्ही सेट पहा आणि काय कॅमेऱ्याच्या मागे मेहनत चालली आहे तीही बघा आणि तुम्हाला कशी वाटते मला नक्की कळवा. तर आता आपण जाऊया पडद्यावरच्या सावित्रीबाईंना म्हणजेच खऱ्याखुऱ्या क्षमा देशपांडेला भेटायला आणि माझ्या बहिणीला. ते मी कसं तुम्हाला सांगते. चला. कशी आहेस? मस्त. आणि तुझं खूप खूप स्वागत आहे सावित्रीबाई फुले ह्या मालिकेच्या सेटवर. थँक्यू सो आणि मच. सगळ्या प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत आहे. मी आता जस्ट त्यांना सांगत होते की आपण बहिणी आहोत. हो. म्हणजे माझे खरेखुरे बाबा, माझे रिअल लाईफ फादर अभिनेते स्वप्नील राजशेखर, ते क्षमाचे म्हणजे सावित्रीचे या मालिकेतील वडील आहेत. येस. खंडोजी नेवसे पाटलांची ते भूमिका करतायत, त्यामुळे आम्ही आधीपासूनच बॉन्ड करतोय. येस. क्षमा, फर्स्ट ऑफ ऑल मला तुला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे की तू खूप सुंदर काम करतेयस. थँक्यू. सावित्री म्हणून तुला बघताना मला अत्यंत मजा येते. आणि मला विचारायचं होतं की तुझ्याकडे हा रोल कसा आला आणि त्याआधी सावित्रीबाईंबद्दल तुला काही माहिती होती का आणि तू ऑडिशनची तयारी कशी केलीस? ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग प्रोसेस होती सगळी ऑडिशन आणि सिलेक्शनची. कारण मागच्या वर्षी जेव्हा मला कळलं होतं की सावित्रीबाईंवर एक प्रोजेक्ट येत आहे, तर मला असं उगीच वाटून गेलं की आपण ऑडिशन द्यावी का, आपल्याला कदाचित आपण जाऊ शकतो का त्या भूमिकेसाठी योग्य. सो म्हणून मी एक विचार केला की आपण एक फोटोशूट करून ठेवूयात. माझा मित्र निखिल पंडित आणि तेजस आंबले यांच्या मदतीने ते फोटोशूट खूप छान पद्धतीने मी आणि हे केलं. तुझं तूच केलं होतस तेव्हा मालिकेचं असं काही संदर्भ एक नव्हता. जनरल मला वाटलं की आपण एक करूयात एक फोटोशूट म्हणून मी केलं. आणि त्यानंतर सावित्रीबाईंची जेव्हा जयंती होती त्या दिवशी मी सोशल मीडियावर ते फोटोज पोस्ट केले. सो त्याला खूप छान प्रतिसाद आला सगळ्या प्रेक्षकांचा की किती छान दिसतीये, हुबेहूब वाटतेय किंवा काय. तर कुठेतरी कशी पॉझिटिव्हिटी होती की ओके, इन फ्युचर असं काही रोल मिळाला तर आपण नक्कीच कदाचित करू शकू. तेव्हा मग ऑडिशन्स जेव्हा सुरू होत्या तर तेव्हा माझं सिलेक्शन झालं नाही, कारण तोपर्यंत ऑडिशन्स ऑलरेडी होऊन गेले आणि मला उशिरा कळलं. आणि आउट ऑफ नोवेअर मला फोन आला की तू प्लीज घरून एक ऑडिशन करून पाठवशील का, असा लुक आहे. आणि तोपर्यंत मला माहिती नव्हतं की नेमकं काय प्रोजेक्ट होतं किंवा कशासाठी आहे. तर मी घरी माझी ऑडिशन शूट केली आणि ती ऑडिशन माझ्या नवऱ्याने शूट केली होती. आय वॉन्ट टू स्पेसिफाय दिस बिकॉज ही इज बीइंग माय बिगेस्ट सपोर्टर ऑल टाईम. सो आशिषने ती ऑडिशन शूट केली, मी पाठवली आणि मला इथे लुक टेस्टला बोलवलं होतं. 13 जूनपासून शूटिंग सुरू होणार होतं. 12 तारखेला मला इथे लुक टेस्टला बोलवलं होतं. सो जेव्हा मी आले आणि हा इतका भव्य दिव्य सेट आहे, प्रेक्षकांनाही दिसतच असेल, तर मी जेव्हा एंटर केलं तर मला कळत नव्हतं की नेमकं इथे जायचंय का तिथे जायचंय. हरवल्यासारखं होतं आणि खूप मी अशी अँक्शियस होते की बापरे किती मोठा सेट आहे हा. म्हणजे मी युट्यूब व्हिडिओजमध्येच पाहिलं होतं. सो मग मी एका दिशेने गेले आणि तिथे अमोल सर उभे होते. सो मी त्यांना विचारलं की हॅलो, मी क्षमा देशपांडे आणि मी ऑडिशनसाठी आले, तर मला नाही कळत आहे कुठे जायचं. सो त्यांनी खूप मला पोलाइटली असं समजाल की अगं इथून इथे असं जा. तेव्हा कार्तिक सर तिथे उभे होते. सो मग माझी ऑडिशन झाली, लुक टेस्ट झाली, सगळं झालं आणि मला सचिन गद्रे सर ते म्हणाले की ठीक आहे तुझं आम्ही कळवतो. तर मला कळत नव्हतं की अरे यार होणार आहे का नाही, होणार आहे का नाही. म्हणून मी जात होते आणि मी जस्ट फिल्म सिटीच्या गेटच्या बाहेर पोहोचले आणि मला सचिन सरांचा फोन आला की अमोल सरांना तुला भेटायचंय तर तू परत येऊ शकतेस का. अच्छा. लाईक ओके 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 मी येते, मी लगेच येते. सो रिक्षावाला काकांना सांगितलं चला चला पटकन युटर्न घ्या. मी आले आणि मी अशी मनातल्या मनात खूप मॅनिफेस्ट करत होते की प्लीज सिलेक्शनसाठीच बोलवलेलं असू दे किंवा काय जे काय असेल ते. सो मग मी अमोल सरांना भेटले आणि अमोल सर बोलले येस येस प्लीज सेट. आणि तू काय चालू आहे तुझं सध्या काम, कसं असतं शेड्यूल वगैरे.
ओके मग आपण उद्यापासून शूट सुरू करूयात. तर मी असते की एक मिनिट म्हटलं सर तुम्ही माझं सिलेक्शन केलं. आणि मी लिटरली ह्याच टोनमध्ये त्यांना विचारला. म्हणजे मला आय एम सो एम्बॅरेस्ड राईट ना की मी इतकं काय म्हणते इतकं एक्साइटमेंटने त्यांना विचारलं. पण मी ह्याच एक्साइटमेंटने विचारलं की सर एक मिनिट माझं सिलेक्शन झालंय. बोलले हो. म्हणलं सर तुम्ही खरं सांगताय. असं एक साधारण 4 वेळा मी त्यांना विचारलं असेल. तेवढे अगं हो क्षमा तू सावित्रीबाईंची भूमिका साकारतीयस. आणि मग त्यांनी असं हँडशेक केलं की वेलकम टू द टीम. आणि माझ्या ना टचकन असं डोळ्यात पाणी आलं. आणि मला असं होतं की मी आईला कधी फोन करू आणि मी माझ्या नवऱ्याला कधी सांगू की फायनली ही भूमिका मला मिळाली आहे. सो या अमेझिंग. आणि मला वाटतं की जेव्हा तू ते फोटोशूट केलंस ना तेव्हाच तू तो रोल मॅनिफेस्ट केला होता या म्हणजे किसी चीज को इतने शिद्दत से चाहो की पूरी कायनात तुझ्यासाठी तो रोल घेऊन आली. तर या भूमिकेचा अभ्यास मी कसा करते तर ॲक्च्युली ही भूमिका इतकी मोठी आहे ना की त्याचा अभ्यास काही दिवसांमध्ये किंवा काही आठवड्यांमध्ये पूर्ण होणं शक्य नाही आहे. त्यामुळे माझा अजूनही जसं मी परफॉर्म करते तसा अभ्यास माझा सुरूच आहे. ओके. आणि शाळा कॉलेजमध्ये असताना एक बेसिक माहिती होती आपल्याला जसं शिकवलं जातात. सो एक बेसिकच इन्फॉर्मेशन होती. पण जेव्हा आता मी परफॉर्म करते जेव्हा ती भूमिका साकारण्याचा प्रयत्न करते तर तेव्हा इतक्या बारीक सारीक गोष्टी मला त्यांच्याबद्दल कळतात ना. आणि कुठेतरी असं वाटतं की किती त्यांनी मोठं काम करून ठेवलं. आणि मी ॲज अ कलाकार काय करू शकते तर मी प्रामाणिकपणे त्यांची भूमिका निभावण्याचा प्रयत्न करू शकते. आणि तीच माझ्याकडून त्यांना दिलेली मानवंदना असेल. या मालिकेचं वेगळेपण म्हणजे ही युट्यूबवर येतेय. हो. तर युट्यूबवर येणाऱ्या मालिकेत आपण काम करतोय याचं टेन्शन नाही आलं तुला? मला नाही आलं टेन्शन. कारण ॲज यू नो की मला ही भूमिका साकारायचीच होती. मग माध्यम कुठलंही असो. आणि आय फील की प्रेक्षकांचं सावित्रीबाईंवर आणि ज्योतिरावांवर एवढं प्रेम आहे ना की ते कुठल्या का माध्यमातून असे ना ते मालिका पाहणार. सो माझ्यासाठी ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये माझा उद्देश हाच आहे की ती भूमिका एकतर खूप चांगल्या पद्धतीने साकारण्याचा प्रयत्न करणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी त्यांची कथा आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं. सो मला माहिती नाही की किती महिने चालेल किंवा किती वर्ष चालेल ते मॅटर नाही करत आहे. माझ्यासाठी काय मॅटर करते की तो इतिहास त्यांची कथा ही आजच्या जनरेशनपर्यंत आणि आधीच्याही जनरेशन्सपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. मला आता जाणून घ्यायचं की तुझा काम करतानाचा अनुभव कसा आहे आणि कुठला सीन करताना तुला चॅलेंजिंग वाटला आणि कशी तुझी सेटवरची प्रोसेस आहे? माझी ना खरं तर खूप इंटरेस्टिंग प्रोसेस आहे. म्हणजे मी खरं सांगू एखाद्या दिवशी जर युनिट गॅप असतं ना तर मला असं होतं की अरे यार मला सुट्टी नका देऊ. मला सेटवर जायचं मला शूट करायचं आहे. आज काय शूट करायला मिळतं अशी खूप एक्साइटमेंट असते. सो खूप सीन्स आहेत असे की जे शूट करताना अवघड म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की मी आतल्यात खूप डिस्टर्ब झाले होते. फॉर एक्झाम्पल पहिला जो दुसऱ्या एपिसोडमधला एक सीन होता की सावित्रीबाई शाळेत शिकवायला जातात आणि लोक त्यांच्यावर चिखलफेक करतात, खरकटं पाणी टाकतात, दगडं फेकतात. ऑफकोर्स आपण शूट करतोय म्हणून आपण सगळं काही सांभाळून करत असतो. पण ते सगळं शूट होताना आणि ते 1% अनुभवताना माझं हे लक्षात आलं की म्हणजे मला ते असं फील व्हायला लागलं की आपण आजच्या काळात आहोत. आज मला एक माझं से आहे, माझं मत मांडू शकते, सगळ्या गोष्टी मला हव्यात अशा मी करू शकते. पण त्या काळात जेव्हा त्या खरंच शाळेत जायला निघत असतील आणि इतकं काय त्यांना सहन करावं लागत असेल तर त्यांना किती त्या आतून हालत असतील आणि तरीसुद्धा त्यांनी त्यांचं ध्येय सोडलं नाही किंवा त्यांनी तो विश्वास सोडला नाही की नाही मला शिकवायला जायचं मग काही होऊ दे. तर मी ना तेव्हा घरी जाऊन खूप अशी आईशी बोलत होते किंवा सगळ्यांशीच बोल की ते खूप डिस्टर्बिंग होतं माझ्यासाठी की आपण तर इतकं प्रिव्हिलेज्ड आहोत आत्ता म्हटलं तर. ज्या गोष्टी आपण आत्ता खूप कॅज्युअली घेतो म्हणजे अगदी फ्रीडम ऑफ स्पीच असेल किंवा की आज मी माझं मत मांडते, मला काहीतरी म्हणायचं आहे आणि ते मी म्हणू शकते. तर ह्या गोष्टी आपल्याला खूप आत्ता नॉर्मल वाटतात पण त्या काळात त्या किती अवघड होत्या एखाद्या स्त्रीसाठी
सो हे या प्रोसेसमध्ये जेव्हा कळतं ना तेव्हा कुठेतरी मी खूप अशी शांत होऊन जाते, डिस्टर्ब होऊन जाते. दुसरा प्रसंग जो खरं तर माझा शूट करतानाचा फेवरेट होता आणि कुठेतरी थोडंसं डिस्टर्बिंग किंवा इमोशनल व्हायला झालं होतं, तो म्हणजे स्वप्नील सरांसोबतचा. एक्झॅक्टली मी हेच तुला सांगणार होते. तर आपण बघूया की तोच तो सीन आहे की जो मला फील झाला. तू मला सांग आधी. सो तो स्वप्नील सरांनाही फील झालं, तो मलाही फील झाला. कारण तो असा सीन होता की सावित्रीबाई शाळेत शिकवतायत आणि त्याच्या आधीच त्यांचे वडील त्यांच्यावर रागवून ते अनेक वर्ष त्यांच्याशी बोलत नसतात की तू हे नाही केलं पाहिजे वगैरे वगैरे. आणि ते बापाचं काळीज आहे, सो त्यांना ते वाटणं खूप साहजिक आहे. तर ते कौतुक ऐकून मग तिला शाळेत भेटायला येतात आणि मग ती आमची मिठी होते आणि मग इतक्या वर्षांनी वडिलांनी येणं वगैरे. तर ना काय माहिती मला ना समहाऊ असं वाटत होतं की माझे वडील 2019मध्ये गेले आणि त्यानंतर मी ह्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. सो आय जस्ट फेल्ट की व्हॉट इफ बाबा आता आले असते आणि त्यांनी पण माझं हे काम पाहिलं तर त्यांना कसं वाटलं असतं आणि मला कसं वाटलं असतं की ते जर आले असते. सो तेच माझ्या डोक्यात सतत सुरू होतं आणि त्या हिशोबाने मी तो सीन परफॉर्म करत होते आणि ते स्वप्नील सरांनाही ते फील झालं. त्यांना पण अनेक गोष्टी रिलेट झाल्या, ते मला सांगत होते नंतर. त्यामुळे तो फील केल्यामुळे तो सीन, आय थिंक तो सीन मी माझ्या बाबांना डेडिकेट करते. आय सो अमेझिंग. तुला माहिती मला असं गुजबम्स येतात आता हे ऐकताना. आणि एक्झॅक्टली मी याच सीन बद्दल तुला सांगणार होते की तो सीन जेव्हा मी बघितला तेव्हा मी पण खूप इमोशनल झाले होते. बिकॉज खरंच तो खूप भावनिक मी पण माझ्या बाबांबरोबर खूप अटॅच्ड आहे. तुला एक गंमत सांगते. याच सेटवर याच ठिकाणी आपल्या प्रोडक्शनच्या एका वेगळ्या मालिकेमध्ये मी काम करत होते. त्यामुळे इथं आल्यानंतर मला तर खूप नॉस्टॅल्जिक फील होतंय. ऑफकोर्स. आणि वाईब बोल आणि म्हणजे इतक्या वर्षांनंतर येऊन सुद्धा आपली माणसं भेटली आहेत आणि ती वाईब मला इतकी छान वाटतेय. खूप मजा येते इकडे येऊन. ह्या स्पेसबद्दल सांगायचंय. सो सध्या मी असे जनरल काहीतरी नवीन काहीतरी शिकायचं म्हणून मी सुरुवात केली आहे. सो मी लाठीकाठी शिकतेय सध्या आणि ती ह्या स्पेसमध्ये शिकते. सो कार्तिक सर मला असं 2-3 ट्रिक्स सांगत असतात आणि मी ते जेव्हा सीन मध्ये गॅप असेल किंवा एक काही फ्री वेळ मिळाला भरपूर तर मी इथे प्रॅक्टिस करते ते गणपती समोर. या तर कार्तिक सरांचा कधी ओरडा खाल्लास का तू काम करताना त्यांच्याबरोबर? तुला कसं वाटतं? फॉर्च्युनेटली मी अजून तरी ओरडा खाल्लेला नाहीये, टचवूड. पण ना ते जे सजेशन्स देतात किंवा ते ज्या पद्धतीने सगळं डिरेक्ट करतात ना, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. कारण आय फील की आधीच्या प्रोजेक्ट्स जे मी काम केलं आधीच्या प्रोजेक्ट्समध्ये त्याहून आता मी अजून लेवलअप होतीये हळूहळू. सो त्यांचं जे काही डिरेक्शन आहे, ब्लॉकिंग असतं किंवा ज्या पद्धतीने सगळं त्यांचं टेकिंग असतं, सो मला खूप मजा येते की अच्छा असं लागलंय, अच्छा हे करायचंय. सो काही काही असे असतात की ते वन शॉटच आहेत मोठे सीन असले तरी. सो ते पण चॅलेंजिंग आणि जरी चॅलेंजिंग म्हटलं तरी ते मजा येते. करेक्ट. आणि तो आपल्याला एक फ्लो मिळतो. आपण जो म्हणतो की आपल्याला नाटकात जो फ्लो लागतो तो आपला ब्रेक होतो सिरियल्स मध्ये, पण असे वन टेक सीन्स करताना आपल्याला ती मजा येते. हो. आणि तुला या सेटवरची एखादी आवडणारी गोष्ट सांग ना मला. खूप आहेत. म्हणजे आता काय अगदी पटकन आठवलं म्हणून सांगते. अनेक गोष्टी आहेत, पण ह्या सेटवर एक छोटीशी लायब्ररी आहे जी मला आवडते. सो हवं तेव्हा तुम्ही हवं ते पुस्तक घेऊन वाचू शकता. सो माझे असे ना काही ठरलेले स्पॉट्स आहे जिथे जाऊन मी पुस्तकं वाचत असते आणि ते कोणालाच माहिती नाहीये. सिक्रेट स्पॉट्स आहेत. ग्रेट. आणि मला एखादी खटकणारी गोष्ट सांग की तुला कुठली गोष्ट खटकते? जेव्हा सलग 2 दिवस सुट्टी मिळते तर ती गोष्ट मला खटकते. कारण खरं तर ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. बिकॉज आय सेड की तुला असं वाटतंय मला यायचंय, मला शूट करायचंय. सो मला सुट्टी जेव्हा 2 दिवस सलग मिळते तेव्हा मला ती गोष्ट खटकते. ग्रेट. वर्कोहोलिक आपण म्हणू शकतो. आणि मला सांग की तू बाकीच्या मालिकांमधले तुझे रोल्स प्रेक्षकांनी बघितलेले आहेत, त्यांना ते खूप आवडलेले आहेत, पण डेली सोप्स पेक्षा ही आपली युट्यूबवरची मालिका करताना तुला काय वेगळेपण वाटतंय? मला वेगळेपण असं जाणवलं की आम्ही ना 3 ते 4 दिवस एक एपिसोड शूट करत होतो. कारण त्याची ट्रीटमेंट आणि ते टेकिंग वगैरे खूप अजून डीपर लेवलला किंवा अजून इलॅबोरेटिव्ह वेने होत होतं. त्यामुळे सीन्स पण अजून थोडेसे मोठे आणि अजून किती इमोशन्स आपल्याला प्रोसेस करता येतात. सो तो फरक मला एक जाणवला आणि एकंदरीतच प्रोसेस
की काय म्हणता येईल, सॉर्टेड आहे. ओके. असं प्रेशर नाहीये की चला 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 सीन हा. करायचे किंवा हा करून टाकू असं नाहीये. तर प्रत्येक सीनला योग्य तो वेळ दिला जातो. त्यामुळे काय होतं ना की एक ऍक्टर म्हणूनही आपण खूप जास्त इन्व्हॉल्व्ह होऊन सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे अगदी पदर सावरणं असेल तर मी ते हा. ह्याच पॉइंटला कसं सावरणार किंवा ओके. म्हणजे कुठे मेकॅनिकल न होता हा. ते त्या फ्लो मध्ये बऱ्याच डिटेलिंग मध्ये गोष्टी सध्या शूट केल्या जातात. ओके. सो आय एम रिअली एन्जॉईंग द प्रोसेस. आणि आता तर आठवड्यातले 6 दिवस ही मालिका हो. युट्यूबवर येणार आहे. ती पण एक प्रेक्षकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. हो, म्हणजे आम्हाला खूप कमेंट्स सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर येत आहेत की ही मालिका प्लीज रोज दाखवा आणि ओके. काही टायटल सॉन्ग येत आहे का. सो 2 गाणी सुद्धा इंट्रोड्यूस झालेली आहेत वाव. ज्याला खूप छान प्रतिसाद दिला प्रेक्षकांनी. Yes. सो आता त्यांच्याच आग्रहाखातर 6 दिवस ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सो वी आर व्हेरी एक्सायटेड की अजून किती छान रिस्पॉन्स आणि काय काय प्रतिक्रिया येत आहेत त्या. ग्रेट. आणि मला सांग की एखादी अशी स्पेसिफिक तुझी आठवण आहे का की प्रेक्षकांनी तुला या मालिकेसाठी दिलेली एखादी कॉम्प्लिमेंट? 2-3 गोष्टी मला शेअर करायला आवडेल. पहिले तर मी खूप अशी अँक्शियस होते की लोक मला एक्सेप्ट करतायत का सावित्रीबाईंच्या भूमिकेत किंवा काय प्रतिक्रिया येत आहेत. सो मी अमोल सरांची तर मी ऑलमोस्ट तेव्हा रोज डिस्कस करायचे जोपर्यंत रिव्हील नव्हतं झालं की मी सावित्रीबाईंची भूमिका करते. सो ते ना असे खूप छान गाईड करायचे की वाय आर यू सो स्ट्रेस्ड, नको टेन्शन घेऊस, लोक करणार आहेत एक्सेप्ट, आय हॅव दॅट फेथ इन यू. सो ते एक होतं की चल ठीक आहे, होईल होईल. अमोल सर आणि कार्तिक सरांचा विश्वास आहे म्हटल्यावर तिथेच विषय संपतो की मग अजून कोणाचं व्हॅलिडेशन नको. पण तरी कसं होतं की प्रेक्षकांनी एक्सेप्ट केलं पाहिजे. सो जेव्हा कमेंट्स वाचल्या आणि जेव्हा तो सगळा म्हणजे प्रोमोपासूनच त्यांनी एक्सेप्ट करायला जी सुरुवात केली ना, सो आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल फॉर इट. म्हणजे मी खूप आभारी आहे प्रेक्षकांची की त्यांनी इतक्या छान छान कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचवल्या. आणि आता तर ते म्हणतात की हुबेहूब सावित्री माईच वाटतायत किंवा खरंच तुझ्या रूपात एक अशी गोड सालस पण तितकीच करारी तेजस्वी सावित्री आम्हाला बघायला मिळते. बट ॲट द सेम टाइम त्या कमेंट्सने मी हुरळून न जाता ते कमेंट्स मी माझी जबाबदारी समजते की मला अजून छान पण करायचं. एखादी स्पेसिफिक आठवण सांग ना की ती तुला एखादी आलेली कॉम्प्लिमेंट हो, किंवा हो, हो. कोणाकडून तरी एक स्पेशल. मला ना लहान मुलांच्या खूप कमेंट्स किंवा खूप रील्स मध्ये ते टॅग करून मला काय काय शेअर करतात. सो त्यांचे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, काही लहान मुलं युट्यूबवर त्यांचे व्हिडिओ शेअर करतात किंवा इंस्टाग्रामवर त्यांच्या पॅरेंट्सच्या हँडलवरून. सो मी हे पण पाहिलं की ते ना माझे डायलॉग रिक्रिएट करून ते परफॉर्म करतात आणि मला टॅग करतात. किंवा एक लहान मुलगी होती, मला तिचा इन्स्टा आयडी आठवत नाहीये, ओके, पण एक असेल ती 7-8 वर्षांची असेल. तर ती अशी अभ्यास करताना आणि मग ती प्रेक्षकांना सांगते की आज मी अभ्यास करू शकते, ती तर सावित्रीमाईंची कृपा आहे, तर साऊ थँक्यू. तर असं ती बोलली आणि मग तिने सांगितलं की प्लीज ही मालिका पहा. आणि म्हणून मी कमेंट केलं त्यावर की किती गोड, ऑल द बेस्ट. तर तिने मला ना थँक्यू साऊ असं रिप्लाय केलं. सो मला ते खूप छान वाटलं. आणि खूप वेगवेगळ्या वयोगटातले प्रेक्षक कमेंट करतात. म्हणजे अनेक वृद्ध लोक आहेत जे पेन्शनर्स आहेत, पण ते आम्हाला विचारतात की आम्हाला देणगी द्यायची आहे पण आम्हाला ऑनलाईन जमत नाही, तर आम्ही काय करू, आम्हाला तुमचं काम खूप आवडतंय, प्रत्यक्ष सावित्रीमाईच आहेत आणि प्रत्यक्ष ज्योतिराव आहेत असं वाटतंय. आणि एकंदरीत पूर्ण टीमचं काम सगळ्यांना खूप आवडतंय. तर ही सगळ्यांना ऍब्सोल्युटली खूप समाधानकारक गोष्ट आहे. आणि ना आपण एखाद्या चॅनलवर मालिका करतो तेव्हा चॅनलचा एक बॅकअप असतो, सपोर्ट असतो. पण युट्यूबची मालिका करतोय तेव्हा अभिनेते पण आपणच, प्रोड्युसर्स पण आपणच, असं एक आपली एक मालिका असते. तेव्हा एक्स्ट्रा काही अशी रिस्पॉन्सिबिलिटी तुला फील होतीये का? मी अमोल सरांना हे सगळं जेव्हा करताना पाहते, कारण ते प्रोड्युसर आहेत, ते ॲक्टही करतात, ते बऱ्याच पद्धतीने इतकी वेगवेगळी जबाबदारी सांभाळतात ना. सो मला असं होतं की किती काय काय करतायत ते. आणि पूर्ण टीम अशी खमकेपणे उभी आहे की सर तुम्ही सांगा काय करायचं, आपण करूयात. तर आता प्रत्येकजण आपापल्या लेवलला जाऊन प्रमोशन करते. सो आमच्या इथे राजाराम यांची भूमिका साकारणारे जे आहेत, तर त्यांनी परवा सांगितलं की त्यांच्या ओळखीतले जे शिक्षक आहेत तर ते त्यांना सांगतात की तुम्ही व्हिडिओ कॉल करा आणि मी व्हिडिओ कॉलद्वारे त्या सगळ्या मुलांशी बोलतो आणि सांगतो की तुम्ही ही मालिका बघा. सो अशा पद्धतीने ते शाळेमध्ये प्रमोशन्स करतायत. किंवा मला माझ्या कॉलेज आणि शाळेतून सुद्धा फोन येतोय की आपण भेटूयात, आपण एक प्रमोशन करूयात लहान मुलांसाठी. आणि तू सोशल मीडियावर पण खूप ऍक्टिव्ह असतेस आणि तिथेही
प्रमोट करत येस असते. येस येस मला माझ्या पद्धतीने जसं होईल मी तसं सगळीकडे प्रमोट करते किंवा मीडिया खूप छान पद्धतीने आम्हाला सपोर्ट करते. सोशल मीडियाचे PR पेजेस असतील किंवा न्यूजपेपर्स असतील, सो ते आमचे वेळोवेळी इंटरव्ह्यूज घेऊन की आता तो नवीन काय होत आहे, काय घडामोडी होत आहेत. सो एव्हरीबडी इज अपडेटेड. या एव्हरीबडी इज अपडेटेड बिकॉज एव्हरीबडी इज सपोर्टिंग. आणि आमच्या व्यतिरिक्त माझी आई असेल, दादा, माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी हे त्यांच्या ग्रुप्समध्ये पण शेअर करतात आणि सेम गोज विथ एव्हरी आर्टिस्ट. सो आणि मी माझ्या घरी पण बघतीये की Yes. घरी पण सगळ्यांना ही मालिका खूप आवडते आणि सगळे आम्ही एकत्र बसून एपिसोड बघतो. So आणि sweet. मी इव्हन बाबाच्या सोशल मीडियावर पण बघत असते. तर सावित्री आणि खंडोजी नेवसे पाटील हो, यांचं हो. रिलेशन याबद्दल, या बापलेकीच्या नात्याबद्दल खूप कमेंट्स येतात बाबालाही. तर तेही मला खूप छान स्वप्नील वाटतं. सर इज अ वंडरफुल आर्टिस्ट. म्हणजे मी त्यांचं काम लहानपणापासून पाहत आली आहे. तर मी समोर बघताना मी असं खूप शिकते. म्हणजे जर एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी नाही झाली तर म्हणतात की सर प्लीज मी करू काय, हाफ हार्टेडली होते आपण परत करूयात का. तसं ते मोटिवेट करतात की चल ना चल पटकन करूयात लवकर. Wow. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल की मला स्वप्नील सरांसोबत गुड टू screen हिअर share दॅट. करायला म्हणून मिळतेय. आपण अशा ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन आम्ही बहिणी आहोत.